रामकृष्ण हरी माऊली. संत ज्ञानेश्वरांनी पाटीचा तप्त तवा केला. कथा. पैठणच्या चमत्कारानंतर ज्ञानेश्वर मंडळी काही दिवस आळंदीस जाऊन राहिले. आळंदीकरांना आता या भावंडाची खरी योग्यता कळून चुकली होती. निवृत्ती व ज्ञानेश्वर यांनी मधुकरी मागावी किंवा कोरं अन्न आणावे आणि सोपान छोट्या बहिणीस सांभाळावे. गावात आता यांच्यासंबंधी बरीच आपुलकी निर्माण झाली होती. ते आश्रम व पोरक्या पोरांकरिता 2 घास प्रेमाने मिळू लागले. भजन, पूजन, कीर्तन, ध्यान, योगाभ्यास इत्यादी गोष्टीत निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव मग्न होत असत. त्यांचा हा सरळ चाललेला कार्यक्रम काहींना बघवेना. ही मूर्तिमंत संन्यासाची कार्टी, हे वेडे येथील लब्धप्रतिष्ठित व विज्ञान कर्मष्ठ पण दृष्ट माणूस विसोबा चाटी त्यांच्या डोक्यातून जाईना. त्यांच्या मते ही संन्यासाची मुले म्हणजे धार्मिक प्रवृत्तीच्या समाजाला कलंक आहे. त्यांना येथून हाकलून लावले पाहिजे. म्हणून त्याने त्यांचा सर्व प्रकारे छळवाद मांडला. दिवाळीच्या सणात एकदा निवृत्तीनाथ सहज मुक्ताईला म्हणाले, आज मांडे कर, सर्वांना मांडेच खाऊ घाल. पण मुक्ताईजवळ मांड्याचे राधणे नव्हते. ती कुंभारवाड्याकडे मांडे करण्याकरिता लागणारे खपर आणावयास चालली. समोरून विसोबा चाटी येत होता. त्याने तिला पाहताच, कुठे चाललीस ग पोरी, असे दरडावून विचारले. ती बिचारी घाबरून गेली. थरथर कापू लागली आणि चाचरतच तिने आपला उद्देश सांगून टाकला. विसोबाला छळायची चांगलीच संधी मिळाली. तो तडकन कुंभारवाड्याकडे गेला. सर्व कुंभारांना धमकी दिली, खबरदार हिला कोणी खापर बिपर दिले तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा. मुक्ताईला खपर मिळणे शक्य नव्हते. ती घरी येऊन रडत बसली. ज्ञानेश्वराने तिला कुरवाळून प्रेमाने पोटाशी धरले आणि विचारले, काय झालं ग, रडतीस का? तिने सर्व हकीकत सांगितल्यावर ज्ञानोबाने तिला पीठ भिजव म्हणून सांगितले. पण भाजू कशावर? अगं माझ्या पाठीवर. त्या योगेश्वराने परमसमर्थ ज्ञानेश्वराने योगाच्या सामर्थ्याने जठर अग्नी पेटवला आणि पाठ तप्त सुवर्णासारखी तापवून लाल केली. आहा, केवढा चमत्कार! मुक्ताई त्याच्या पाठीवर मांडे भाजू लागली. संन्यासाच्या कार्ट्यांची चांगली अडवणूक केल्याचे समाधान मनात बाळगून ती पोरं पुढे काय करतात म्हणून झोपडीबाहेर तो दृष्ट मनुष्य लपून उभा होता. विसोबाने जेव्हा ज्ञानदेवाने योग सामर्थ्याने आपली पाठ तापलेल्या तव्याप्रमाणे लाल केलेली पाहिली, तेव्हा तो अगदी विरघळून गेला. वीडमूड झाला. त्याच्या डोळ्यात चांगले अंजन पडले. अरे, हिऱ्याला आपण काचमणी समजलो. म्हणून त्याला अतिशय वाईट वाटले. पश्चात्तापाने तो खरा होरपळून गेला. अहंकार झडून गेला. तसाच तो झोपडीत घुसला. त्याने ज्ञानदेवापुढे लोटांगण घातले आणि त्या महान सिद्धपुरुषाच्या ताटातील मांडण्याची उच्छिष्ट प्रसाद म्हणून ग्रहण करू लागला. मुक्ताई हसून म्हणाली, खेचरा परता सर. ज्ञानेश्वरही तेच म्हटले. परत सर खेचरा, असे म्हटल्याबरोबर हा ज्ञानेश्वराचा उपदेश समजून विसोबा खरोखरच बाजूला सरला. संसारातूनच बाजूला सरला. ज्ञानेश्वराच्या कृपेने पुढे तो मोठ्या योग्यतेस चढला. रामकृष्ण हरी माऊली. कथा आवडल्यास लाईक कमेंट करा. कमेंटमध्ये संत ज्ञानेश्वर लिहा.